डार्लिंग किती काही करतेस आणि खरंच त्याला बघायची गरज आहे का? आर यू सिरियस? मी ज्याला इथे बघायला आले त्याने माझ्या भावाचा माझ्या आईचा जीव घेतलाय. गुन्हेगार आहे तो आमचा. पोलिसांनी त्याला अटक केली आणि मी त्याला साधं बघू पण नाही शकत. इन्स्पेक्टर, श्रीकांत इनामदार ऍक्सिडेंट प्रकरणी तुम्ही ज्या आरोपीला अटक केली मला त्याला भेटायचंय. तुम्हाला नाही भेटता येणार. बघूच मला कोण अडवतंय ते. डार्लिंग कोणाला फोन लावतेस तू? आय टोल्ड यू राईट, माझी ओळख आहे. मग तू फोन लावतोयस का मी लावू? मॅडम आता सगळ्या लोकांचं लंच टाइम झालेलं आहे. तुम्हाला आता भेटता येणार नाही. सर प्लीज समजावा यांना. मीच जाऊन बघते खरंच लंच टाइम झालाय का ते. चल जेवायची वेळ झाली. अरे वा आरती, वेंकीला ही पहिली ऑर्डर मिळाली असेल, पण मला खात्री आहे यापुढे अशाच मोठमोठ्या ऑर्डर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमचा संसार खूप सुखाचा होणार आहे. तथास्तु. माझा वेंकीवर पूर्ण विश्वास आहे. बघितलं सेंचू, बघितलंस व्यंकीच्या कामाबद्दल किती कौतुक करतायत सगळे. सेम माझा सुद्धा बिझनेस त्यांना कळेल मी सांगितल्यानंतर तर सगळे माझा सुद्धा किती कौतुक करतील ना. हे बघ आता मी तुझं काही ऐकणार नाही. मी त्यांना सांगणार म्हणजे सांगणार बस. नाही 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 अरे बघ उगाच कुठल्या तरी गोष्टीची घाई नको करूस. मी सांगते ते ऐक बाबा. अगं तुला कळत कसं नाहीये? अगं या घरात मी सगळ्यांच्या गिल्टच्या नजरा सहन करतोय रोज. अगं सिंचू हे बघ माझा नवीन प्रवास सुरू होतोय हे जर आई बाबांना कळलं तर किती कौतुक वाटेल त्यांना. सगळ्यांनाच खूप कौतुक वाटेल ना ग माझं. आणि अशा वेळी तू मला गप्प राहायला सांगतेस. तुम्ही मला कितीही हिणवा, नावं ठेवा, काहीही बोला, पण माझ्या नवऱ्याने प्रेमाने माझ्यासाठी आणलेले दागिने मी तुमच्याकडे देणार नाही. कारण ते माझं स्त्रीधन आहे आणि त्यावर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे. आजही कित्येक घरांमध्ये सुनेचं स्त्रीधन सासूकडे किंवा सासरकडच्या माणसांकडे असतं. आणि जर का त्या सुनेने ते ठेवायला नकार दिला ना तर तिला वाईट, चोरटी, लोभी अशी नावं ठेवली जातात. अहो पण त्यात त्या सुनेचा काय दोष? तिनं जर का स्वतःच्या हक्कासाठी नकार दिला असेल तर ती कशी चुकीची? उलट तिच्या सासरकडची माणसं चुकीची आहेत ना.
जे तिचं स्त्रीधन तिच्याकडनं काढून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि तिचं स्त्रीधन तिला वापरायला परवानगी घ्यायला लागते. भावना आहे बघ आई, आई म्हणतात ते अगदीच चुकीचं नाहीये. नाही म्हणजे घरातली मोठी माणसं म्हणून ते जबाबदारीने हे दागिने सांभाळतात. काकू, आता तुम्हीच मला सांगा, घरात जेव्हा नवीन सून येते तेव्हा तिने घराचं स्वयंपाकघर सांभाळावं, सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असं वाटतं ना आपल्याला. ते तिला जमावं यासाठी आपण तिला शिकवतो, एकटीनं ती जबाबदारी पेलता यावी म्हणून तिला नीट समजावलं जातं. मग ही गोष्ट का नाही सांगितली जात? यासाठी का नाही शिकवलं जात? काकू, आता तुम्हीच बघा, तुमच्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत, 2 सुना आहेत तुम्हाला, पण तरीही तुमचं स्त्रीधन आजींकडे का असतं? तुम्हाला ते सांभाळता येणार नाही असं वाटतं का त्यांना? का तुम्ही अजून लहान आहात असं वाटतंय? वा ग वा, म्हणजे पूर्वापार ही पद्धत चालू ठेवणाऱ्या त्या सगळ्या सासवा महामूर्ख होत्या काय? मला असं काही म्हणायचं नाहीये, त्या त्यांच्या जागी असतीलच बरोबर, आणि कदाचित त्यांनी इतका खोलात जाऊन विचार केला नसेल. आणि मुळात आता आम्ही जर का या गोष्टीला नवीन दृष्टिकोन देऊ पाहतोय तर मग आपण सगळ्यांनीच तसा विचार करायला नको का? माझे दागिने तुमच्याकडे नसावेत हे फक्त मला नाही वाटत आहे, माझ्या प्रेमाचा ठेवा म्हणून ते माझ्याकडेच असावेत असं सिद्धिराज नाही वाटतंय, आणि त्यांना मला दुखवायचं नाहीये. मला चालणार नाही, हा मान माझा आहे, ते दागिने माझ्याकडे ठेवायचे, समजलं? आता मात्र तुम्ही हट्ट करताय आजी. म्हणजे घरातल्या मोठ्यांनी एखादा नियम घालून दिला की तो पाळायचा, अरेरावी केली की घाबरून ऐकायचं, हे काही बरोबर नाहीये. कायद्यानं हा गुन्हा आहे आणि घरातल्या कुठल्याही नियमांपेक्षा कायदा हा कायमच मोठा असतो. अरे संपत, रेणुका, अरे बघ किती आगाऊपणाने बोलते, आपल्याच घरात कायद्याची भाषा बोलतेय. आणि रेणुका, तू तरीला चांगली सून म्हणत होतीस बाई. काय कायद्याच्या गोष्टी कुणाला सांगतेस भावना? आमच्या या घरात आई म्हणेल तोच कायदा, आणि आता आई जे बोलते ना ते तू कर, समजलं? नाही, त्यापेक्षा आपण असं करूयात का, आजींकडे रेणुका काकू आणि नीलांबरी वहिनींचे जे दागिने आहेत ना ते त्यांना आपण परत करायला सांगू. कमाल आयडिया आहे. हे तर व्हायलाच पाहिजे. ए, मी हे होऊ देणार नाही. उलटीनं बऱ्या बोलानं जर दागिने काढून नाही दिले तर मी बळजबरीने हिच्याकडून ते दागिने काढून घे. ए नीलांबरी, बघत काय राहिलीस, चल काढून घ्या हिच्या अंगावरचे दागिने. हो आजी. मी तुझ्या बरोबर आहे भावना. बघूया कोण हात लावतोय तुझ्या दागिन्यांना. या आजींनी एवढा तमाशा करूनही काही उपयोग झाला नाही. मी विचार केला होता की हे दागिने आजी भावनाकडून घेतील आणि नंतर मी आजींकडून हे दागिने मागून घेईल, पण कसलं काय, या भावनाने आजीलाच भीक नाही घातली.